It's a great book. Sorry? It is a great book, I said. Oh yeah, it is a great book. मी श्रवण. तू मराठी हो? तू हिंदी आहेस? हिंदी मतलब हिंदी में बोलती हो ऐसा ना? तसंच तू मराठीमध्ये बोलतोस असं म्हणायला हवं. ओह गॉड, मुझे हिंदी मराठी में नहीं पढ़ना है. ओ हॅलो. बुक तूच सुरू केलं तसं. मैंने शुरू नहीं किया. ठीक आहे, एक भाषा असतं रे, एवढं काय भांडायचं त्यावरून. हिंदी सिर्फ एक भाषा नहीं है. अच्छा, मग काय? हिंदी में संस्कृत की गहराई है, उर्दू की नज़ाकत है और सदियों का इतिहास है. मराठी में क्या है? अच्छा, मराठीत काय असं? मराठी हजारो वर्षांची भाषा आहे. संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम त्यांच्या शब्दांनी एक काळ घडवलाय. ती ही मराठी भाषा आहे. फिर वैसे तो हिंदी में हजारों शब्द है, रिश्तों के लिए, भावनाओं के लिए, खामोशी तक के लिए शब्द है. अगं बाळा, मराठीत शब्द नाही, अनुभव आहे. प्रत्येक शब्दामागे जगलेलं आयुष्य या मराठीमध्ये. हिंदी पूरे देश को जोड़ती है. इतनी बड़ी जुबान होना आसान बात नहीं है. अच्छा, असं का? मोठं असणं म्हणजे खोल असतं असं नाही. मराठी कमी बोलली जाते पण ती खोलवर झिरपते. मराठी एक कविता आहे, अशी कविता जी छत्रपती बोलले, संत बोलले. भाषा नाही येते, आई आहे आमची. जसा प्रेम आणि आदर आईबद्दल असतो ना, तसंच मराठीसाठी आम्हाला. तो हिंदी भी मेरे लिए पिता समान है, और जब पिता का अपमान हो तो एक बेटी कैसे सह सकती है. मी अपमान नाही केला तुझ्या भाषेचा. मैंने भी नहीं किया. शायद समस्या भाषा की नाही. समस्या समजून न घेणे आहे. तुला मराठी येते? ऑब्वियसली, मोठी झाली येथे मी. फक्त मूळ भाषा माझी हिंदी है. अरे वाह, शायद हम भाषा की नहीं, अपनी अपनी जड़ों की रक्षा कर रहे थे. बरोबर आहे. मूळ जपणं म्हणजे इतर मूळ तोडणं नसतं. वैसे हम भाषा के ऊपर लड़ रहे थे, पर एक बात पर हमने ध्यान ही नहीं दिया काय? कि हम एक दूसरे की बातें समझ पा रहे थे. अरे हां, कदाचित भाषा एक बॅरियर नाही. एक मीडियम है. तसं तुमचं नाव नाही सांगितलं तुम्ही इथलं. वानी. वैसे स्टार्टिंग में तुमने इंग्लिश में क्यों बात की? ऐसे